गुड मॉर्निंग, वेलकम टू अनदर ब्लॉग. तर आज आहे ट्रॅव्हल डे. तर सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही एअरपोर्टला निघालो आहे. प्रितेश मला ड्रॉप करतो एअरपोर्टला. फ्लाईट आहे 9:30ची. होपफुली टायमात पोहोचू. थोडासा पाऊस पडतो आहे पण ट्रॅफिक थोडंसं कमी वाटतं आहे, त्यामुळे बहुतेक टायमात पोहोचूया. Tell me why I'm falling. Oh, life's calling, but it's hard because I'm. मी इथून SF ला निघणार आहे आणि राजेश येतो आहे मायामीवरून. सो त्याला पण जवळजवळ 6 तासाची फ्लाईट आहे. तो सकाळीच बसला आहे पण त्याला एक लेओव्हर खूप जास्त वेळाचा आहे आणि त्यानंतर मी इथून लास वेगसला चाललो आहे. तिथं माझा 1-2 तासाचं लेओव्हर आहे आणि त्यानंतर तिथून सॉल्ट लेकसाठी आय गेस 2 तासाची फ्लाईट आहे. सो आम्ही 4-4:30च्या दरम्यान बरोबर 5 मिनटाच्या गॅपमध्ये दोघं एकाच एअरपोर्टला पोहोचतो आहे. सो जास्त वेळ वेट नाही करावं लागणार. सो मला आत्ता समजलं की साऊथ वेस्ट एअरलाईन्सला ओपन सीटिंग पॉलिसी आहे. सो तुम्हाला सीट नंबर नाही पण तुम्हाला लाईन नंबर देतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठं पण जाऊन बसायचं. Tell me why I'm falling. Oh, life's calling. Tell me why I'm falling. Oh, life's calling, but it's hard because I'm. Bring all seat backs and tray tables back to their full upright lock position. सो जसं तुम्ही लास वेगसमध्ये लँड होता तेव्हा तुमचं लक्ष वेधलं जातं द स्पियर या स्ट्रक्चरकडे. हे बेसिकली 5,80,000 स्क्वेअर फीटचे LED पॅनल्सने भरलेलं आहे आणि हे जगातील सर्वात मोठं स्पेरिकल स्ट्रक्चर आहे. जसं तुम्ही बघू शकता की त्याच्यावर वेगवेगळे डिस्प्ले होत आहेत. त्याच्या आतमध्ये पण एक खूप मस्त शो असतो जो बघण्यासारखा असतो. जर तुम्ही लास वेगसमध्ये गेलं तर नक्कीच हे अट्रॅक्शन चेक करा. तर लास वेगसच्या एअरपोर्टला पूर्ण कसे नाही तुम्हाला सांगायचीच गरज नाही की तुम्ही लास वेगसच्या एअरपोर्टला आहेत. तर इथं लोक फ्लाईट वेट करता मागे पोकरचे जसे तुम्ही बघू शकता की भरपूर सारे प्लेस आहेत. तिथं जाऊन तुम्ही खेळू शकता डायरेक्ट लास वेगस. Started to fall, and where were you? How could I know you were falling? आय होप हा टाइम लॅप्स तुम्हाला आवडला असेल. इट्स टाइम टू बोर्ड नेक्स्ट फ्लाईट. आणि लकीली मला विंडो सीट भेटलं आहे. Falling, tell me why I'm falling. Oh, life's calling, but it's hard because I'm falling. मी बिलीव्ह नाही करणार पण एअरपोर्ट खूप भारी लोकेशन आहे. आय गेस वन ऑफ द बेस्ट एअरपोर्ट लोकेशन आहे कारण की आहे ना च्या आसपास माउंटन्स आहेत सगळे बर्फानी वेढलेले आहेत. मजा येणार आहे आय गेस. आणि जर ड्रोन शॉट भेटला तर नक्कीच उडेल पण आय गेस आता अंधार होईल. जवळजवळ 5 वाजलेत. आता ब्रजेशला शोधावं लागेल. तो ॲक्च्युली पुढे गेला आहे गाडी पिक करायला. तो माझ्या आधी 15 मिनटं आधी लँड झालेला. सो बघूया त्याला शोधूया आता. I'm falling. Tell me why I'm falling. Oh, life's calling, but it's all because I'm falling. Falling, 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 falling. Welcome to
ही गाडी आहे का? ही एक गाडी आहे आणि ही एक गाडी आहे. ही गाडी व्हाईट. ऐक 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 हा. दोन्ही भारी गाड्या आहेत. हां याचं इंटिरियर लय कडक आहे. स्क्रीन बिन फुल राड आहे. चांगली नाही रे गाडी, दिसायला पण भारी आहे. हा आणि ह्याच्यात विषय काय आहे, हां ही नॉर्मल आहे, जुनी वगैरे नॉर्मल आहे. हा. पण याला हिटेड सीट्स आहेत. हिटेड सीट पाहिजे आप. तर फायनली आम्ही आलो आहे आणि गाडी पिक केली, राजेशला भेटलो आणि आता आम्ही चाललो आहे येलो स्टोनला. पण त्याच्या आधी आम्हाला एक वॉलमार्टला थांबायचं आहे, थोडेसे गोष्टी घ्यायचे आहेत कारण की आता 2-3 दिवस ट्रिपचे भरपूर सारे स्नॅक्स आणि खायला घ्यावं लागेल. नंतर स्नोसाठी तयारी करावं लागेल कारण की आम्ही शूज आणलेत, राजेशला शूज घ्यायचा आहे. मायामीला शिफ्ट झाल्यापासून आय गेस स्नो शूज नाही आहेत त्याच्याकडं, पण आता ते स्नो शूज घ्यायचे आहेत. जॅकेट्स वगैरे आहेत आमच्याकडं आणि बाकीचे आय गेस तिथं वेदर खूप खराब आहे असं ऐकलं आहे, त्याच्यामुळं त्याची पण तयारी करावं लागेल. पण आम्ही आत्ता जस्ट बघतोय तर खूप भारी आहे सॉल्ट लेक. तुम्ही जर विजिट नसेल केलं तर नक्की बघा. आणि आता एकदम वेदर ॲक्च्युली आम्हाला थोडासा लेट झाला, संध्याकाळ झाली आहे, पण जे आसपासला डोंगर आणि एकदम माउंटन्स दिसत आहेत ना, खूप 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 भारी आहे, खूप भारी आहे. तर तुम्ही वॉलमार्टची लोकेशन बघा, एकदम सगळे डोंगर आहेत साईडला आणि त्याच्यामध्ये वॉलमार्ट आहे. चांगला आहे, 47च्या मानाने तर खूप चांगला आहे. तर मी त्याला म्हणत होतो की 2 वर्ष आम्ही इलिनॉयमध्ये होतो, तिथं बर्फ पडतो आणि आम्ही शिकायला त्या युनिव्हर्सिटीत होतो तेव्हा नाही घेतलं. तर म्हणतो होतो की तेव्हा पैसे नव्हते आपल्याकडं. तर आम्हाला त्या दिवस आठवले की आम्ही यार डॉलरचा विचार करायचा की अरे इथं एवढं नको घालवायला, नंतर घेऊ का तरी. पण मग आता घेतोय आम्ही. डन. नॅशनल पार्कमध्ये त्यांनी ॲक्च्युली त्याच वेबसाईटवर स्पेसिफिक लिहिलेलं आहे की तुमच्याकडे बायनोक्युलर पाहिजे कारण की भरपूर सारे ॲनिमल्स दिसतात ट्रिपमध्ये. सो बायनोक्युलर्सचे भरपूर टाईप होते आणि खूप एक्सपेन्सिव्ह होते. आम्हाला जास्त काही इन्व्हेस्ट करायचं नव्हतं कारण की आम्हाला 2-3 दिवसासाठीच वापरायचं आहे. तर आम्ही जे स्वस्तातलं आहे ते घेतलं आहे, पण त्यातल्या त्यात बघितलं की ज्याचं झूम जास्त आहे कारण की वाईल्ड लाईफ स्पॉटिंगसाठी जेवढं जास्त झूम असतं ते बेटर असतं. छोट्या मॅग्निफिकेशनमध्ये पण असतात आणि जास्त व्ह्यू अँगल असतो, पण इट्स बेटर आम्हाला की असं पाहिजे होतं की लांबचं दिसेल. No matter where you go in the world, you will eventually find an Indian restaurant. तर आम्ही आता आलो आहे आणि लकीली रेड फोर्ट कुझिन ऑफ इंडिया या रेस्टॉरंटला एकदम 3-4 माईलवरच होतं वॉलमार्टपासून. त्यामुळे म्हटलं की आधी जेऊया आणि मग जर्नी चालू करा. जवळजवळ आम्हाला 8 तास प्रवास करायचा, ह्याच्या पुढं ड्राईव्ह करायचे. तर बघू किती वेळ लागतो त्याला. फर्स्ट टाईम बघतोय इंडियन स्टोअरला एवढ्या फॉरेनरची गर्दी. इंडियन लोक कमी दिसत आहेत आणि फॉरेनर लोकच जास्त दिसत आहेत. एवढी जास्त गर्दी आहे, जवळजवळ 45 मिनिट्स वेटिंग टाईम आहे. पण 4.9 स्टार आहे आणि 3000 लोकांपेक्षा जास्त लोकांनी रिव्ह्यूज दिलेत, त्यामुळं रेस्टॉरंटची टेस्ट चांगली असेल असं वाटतंय. तर आम्ही चिकन करी आणि नान घेतले. बऱ्यापैकी आयटम्स सगळे नव्हते कारण की आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळं खूप गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे आणि त्यांच्या अर्ध्याचे आयटम सोल आउट आहेत. सो जे काय आहे ते आम्ही आता घेतलं आहे आणि मँगो लस्सी घेतली आहे आणि बघूया आता टेस्ट कशी आहे रे टेस्ट. हे जे आय गेस दुर्मिळ भागातले जे इंडियन रेस्टॉरंट आहे ना, ते फक्त चिकन करी, चिकन टिक्का अशा वस्तूंसाठीच फेमस आहे कारण अमेरिकन लोकांना तेच आवडतं आणि ते त्यांना असं वाटतं की तेवढेच आयटम्स असतात इंडियन फूडमध्ये. पण आपण जे इंडियन्स असतो आपल्याला सवय असते तिखट खायची वगैरे, तर ते भेटत नाही. पण ठीक आहे, चांगलं आहे. इथं इंडियन फूड भेटतं तेच खूप चांगलं आहे. तर 8 वाजलेत जवळजवळ निघायला. आता बघू किती वेळ लागेल. 8 तासाचा प्रवास आहे तर रात्रीचे 2:30 ते 3 वाजणार आहेत आणि मध्ये स्टॉर्म वॉर्निंग आहे. सो होपफुली आम्ही टाईमात पोहोचू. जर जास्त झोप लागली तर मध्ये झोपून जाणार आहे आम्ही गाडीतच, पण टू बी सेफ. तर आता पाऊस चालू झाला आहे जोरात, बघूया. सो जसा जसा अंधार वाढत गेला तसा तसा स्टॉर्मचा इम्पॅक्ट पण खूप वाढत गेला. वेदर खूप खराब झालं, लिटरली समोरची गाडी पण दिसत नव्हती असं झालं.
आणि आमचे जे टायर्स होते ते समर टायर्स होते, विंटर टायर्स नव्हते. त्याच्यामुळं गाडी थोडी थोडी घसरायची रोडवर, त्यामुळे आम्हाला खूप हळू चालवावं लागत होती. आणि असं झालेलं की काहीच दिसत नाही आहे, लिटरली गाड्या पण नव्हत्या एका पॉईंटला. पण लकीली जे बर्फाचे साफसफाई करतात, रोड क्लीन करण्यासाठी जे व्हेकल असतात, त्या व्हेकल मध्ये मध्ये दिसायच्या. त्याच्यामुळं असं वाटायचं की अरे आहे कोणतरी सोबत. पण स्टॉर्म एवढा जास्त वाढलेला की काहीच दिसत नव्हतं. पण एका पॉईंटला असं झालं की लकीली गाव आलं आणि त्या गावानंतर आम्हाला त्याच्यापुढं अजून 1.5-2 तास चालवायचं होतं. तर आमचा थोडासा छोटा ॲक्सिडेंट झाला. पण रात्री आम्हाला मग एमर्जन्सी कॉल करून एक गाडी टो करायला लागली. त्यांनी आम्हाला बाहेर काढलं आणि मग आम्ही असा विचार केला की पुढे जाण्यात काय अर्थ नाही, कारण की वेदर खूप खराब आहे. तर ते आम्ही लोकली तिथंच हॉटेल बघून तिथं स्टे केला. हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो. तिथं असे ॲनिमल्सचे टॅक्सिडर्मी होते की जे लावलेले. हे सगळे ॲनिमल्स येलोस्टोन नॅशनल पार्क्समध्ये आढळतात. ह्यापेक्षाही भरपूर आहेत, पण हे काही एक्झाम्पल्स त्यांनी तिथं लावलेले. तर आमचे आजचे प्लॅन सगळे कॅन्सल झालेत. नवीन गाडी भेटस्तोपर्यंत आम्हाला 4 वाजेपर्यंत थांबायचं आहे आणि आमची ही थोडीशी डॅमेज झाली गाडी, त्यामुळे आम्ही ती ड्राईव्ह करू शकत नाही आहे. आज घरीच बसावं लागेल. पण उद्याच लकीली और फॉर्च्युनेटली आमचं उद्याच मेन प्लॅन आहे की उद्या एक आमची टूर आहे. सो सकाळी तिथं पोचायचं आहे. होपफुली आम्हाला 4 वाजता गाडी भेटेल आणि मग तेव्हा आम्ही ती टूर अटेंड करू. बघूया, फिंगर्स क्रॉस्ड. आय गेस आम्हाला 4-5 वाजले. आम्ही 2 तास झोपलो आणि परत बाहेर आलो ते चेक करायला आणि आता लोकल रेस्टॉरंटमध्ये आलो जेवायला. ही गाडी घेताना ऑल व्हील ड्राईव्ह मस्ट आहे. SUV असेल तर लईच भारी, जीप असेल तर अजून भारी, पण ऑल व्हील ड्राईव्ह लय मस्त आहे. आम्ही जवळजवळ सकाळपासून 7 ते 8 स्पीडचे सीन पाहिलेत आणि सगळे टो करावं लागते. भरपूर म्हणजे एक 4 ते 5 इंचाचा बर्फ आहे साईडला रोडच्या आणि रोडवर फुल ब्लॅक आईस आहे. -डिग्रीमध्ये. ज्या लोकांना ब्लॅक आईस माहीत नाही की जो आपल्या फ्रीजच्या आतमध्ये जो आईस असतो तो एकदम गुळगुळीत असतो आणि एकदम कडक असतो, त्याच्यावर लगेच स्किड होतं, त्याला ब्लॅक आईस म्हणतात आणि पूर्ण रोडवर ब्लॅक आईस आहे. सो खूप हार्ड आहे गाडी चालवणं या एरियात. महत्त्वाचं म्हणजे विंटरमध्ये येताना वेल प्रिपेअर्ड राहावं लागतं. जसं की गाडीला चेन्स पाहिजेत, स्नो टायर्स पाहिजेत, बाकी सगळ्या गोष्टी पाहिजेत. आणि येल्लोस्टोन समरमध्ये तर खूप भारी दिसतं. स्पेसिफिकली बाकी जे प्राणी ॲनिमल्स दिसतात, होपफुली आम्हाला दिसतील. बऱ्यापैकी इथले लोक आम्हाला सांगतात की अरे ॲनिमल सायटिंग्स भरपूर होतात, खूप भारी आहे तुम्ही जायला. जी आमची स्नो टूर घेतली आहे उद्याची, त्याचे पण रिव्ह्यूज खूप चांगले, म्हणजे ज्यांना भेटतं आम्ही तिकडं चाललो असं सांगतो, तर ते पण आम्हाला सांगतात की खूप भारी टूर आहे, नक्की करा. तर आता उद्या कळेल कसं होतं आहे. आज तर आम्ही दिवसभर आराम करणार आहे. आता जेवणार, झोपणार, संध्याकाळी गाडी पिकअप करून उद्या सकाळी ऑलमोस्ट कितीला निघायचं आपल्याला? 6ला निघावं लागेल, 5ला निघावं लागेल. सो उद्याचा दिवस लय बिझी असणार आहे. आय गेस 9 तासाची टूर आहे ना? 9 तासाची टूर आहे आणि मग तिथून आम्ही सॉल्ट लेकला निघू. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या व्हिडिओमध्ये ट्रॅव्हल खूप होतं, पण बिलीव्ह मी, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही खूप काय बघणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.